एक महत्त्वाची अपडेट, महादेवी हत्येसाठी सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे। तर सीआर जया सुकीन यांनी ही याचिका दाखल केली आहे। महत्त्वाची अपडेट, या प्रकरणात माधुरी हत्तीण आम्हाला परत मिळावी या मागणीसाठी कोल्हापूरकर खरं तर काही दिवसांपासून आंदोलन करतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काल वनतारानं सुद्धा कोल्हापूरच्या नांदणी इथल्या मठाच्या लोकांसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती आणि आता महत्त्वाची अपडेट यामध्ये समोर येते। महादेवी हत्तीणीसाठी सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे। तर ही रिट याचिका सीआर जया सुकीन यांनी दाखल केल्याची माहिती सध्या समोर येते। महादेवी हत्तीण आणि तिच्या साठी नांदणी या मठाच्या जवळच आम्ही घर बांधून देणार असल्याचं वनतारानं स्पष्ट केलेलं आहे। शिवाय या संदर्भात आपण स्वतः नांदणी मठासोबत संयुक्त याचिका दाखल करणार असल्याचं सुद्धा वनतारानं म्हटलं होतं। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, खरं तर माधुरी हत्तीवरून आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये एक जनभावना मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाल्याचं बघायला मिळते। खास करून कोल्हापूर आणि सांगली असेल त्या परिसरातील अनेक नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरल्याचं बघायला मिळालं होतं आणि वनतारामधनं माधुरी हत्ती जी आहे ती पुन्हा आपल्याकडे यावी अशा पद्धतीची मागणी त्यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतरच माधुरी हत्ती ही नांदणी मठामधनं वनतारामध्ये दिलेली होती आणि त्यानंतर आता सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका जी आहे ती दाखल झालेली आहे। सीआर जया यांनी सुप्रीम कोर्टामध्ये रिट याचिका दाखल केलेली आहे। बघावं लागणार आहे की त्यांनी दाखल केलेल्या याचिकाचा सुप्रीम कोर्ट विचार करतं का, कारण काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केलेलं होतं की जनभावनेचा विचार करून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा रिट याचिका दाखल करू आणि माधवी हत्ती जी आहे हत्ती नांदणीमध्ये परत येण्यासाठी प्रयत्न करू। अशातच आता ही एक नवी याचिका रिट याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। बघावं लागणार आहे कोर्ट या याचिकेचा विचार करतं आणि विचार केल्याच्या नंतर कोर्ट काय वेगळे निर्देश देतं का हे देखील बघणं महत्वाचं असणार। नक्कीच, धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।